अहमदनगरमध्ये भर दिवसा कांदा व्यापाऱ्यावर हल्ला, 50 लाखांची रोकड लुटून दरोडेखोर फरार, शहरात खळबळ। अहमदनगर येथील नेप्ती कांदा मार्केटसमोर कांदा व्यापाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। व्यापाऱ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याच्याजवळील सुमारे 50 लाख रुपयांची रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली आणि त्यामुळे अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे। आडत आणि कांदा व्यापारी समीर सय्यद हे नेप्ती मार्केटकडे येत असताना बायपास रोडवर त्यांना काही दरोडेखोरांनी घेरलं। यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांच्याकडील 50 लाखांची रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला। या प्राणघातक हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाले आहेत। व्यापाऱ्याला उपचारासाठी तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। भर दिवसा घडलेल्या या घटनेनं अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे माजी मंत्री शिवाजी कारडिले जखमी व्यापाऱ्याची भेट घेतली। चोरट्यांचा तातडीनं शोध घेतला नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अहमदनगर।